दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे सालाबाद प्रमाणे यंदाही ग्रामदैवत केदारेश्वर यात्रा मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरी करण्यात आली। तर सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता नंदी ध्वजासह सर्व दैवतांना तैलाभिषेक करण्यात आले व रात्री 8:30 वाजता कानडी व मराठी भजन संपन्न झाले। दरम्यान मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी पहाटे 6 वाजता हनुमान जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रम श्री श.ब्र. 108 गुरु शांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी कल्लहिप्परगे यांच्या अमृत हस्ते केदारेश्वर महारुद्राभिषेक व सहस्त्र बिल्वार्चन सोहळा तसेच सकाळी 10 वाजता श्री केदारेश्वर, श्री कलमेश्वर व श्री बीरलिंगेश्वर आदी पालख्यांच्या भेटींचा कार्यक्रम संपन्न झाला। दरम्यान दुपारी 12 वाजता श्री स्वामीजींच्या सानिध्यात नंदीध्वज अक्षता सोहळा संपन्न झाला व रात्री 9 वाजता हनुमान मंदिरासमोर दहीहंडी काला पांडुरंग भजन मंडळ कंदलगाव यांच्या वतीने कलगी तुऱ्याच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। यावेळेस यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग त्याचबरोबर कंदलगाव ग्रामस्थ मंडळींसह पंचक्रोशीतील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कंदलगाव। नमस्कार, मी हनुमंत नागप्पा कोरे, कंदलगाव केदारेश्वर देवस्थान यात्रा महोत्सव सध्या चालू आहे। श्री केदार देवाची यात्रा 22, 23, 24, 25 अशी 4 दिवस मोठ्या भक्तिभावाने यात्रा साजरी केली जाते। यामध्ये 22 तारखेला तैलाभिषेक आणि गावातील सर्व देवतांचं तैलाभिषेक केलं, नंदीदेव तैलाभिषेक केले जाते आणि ते संध्याकाळी मराठी भजन हनुमान जागर केले जाते। आणि 23 तारखेला पहाटे श्री केदारेश्वर मंदिरामध्ये श्री गुरु 108 शांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते रुद्राभिषेक आणि सहस्र बिल्वार्चन करण्यात आले। सकाळी हनुमान मंदिरामध्ये पाळण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला बरोबर। आणि त्यानंतर 10 वाजता श्री केदारेश्वर, कलमेश्वर, बीरलिंगेश्वर या तिन्ही पालख्यांचे भेटीचे कार्यक्रम झाला। यामध्ये बहुसंख्य लोक भक्तीने हजर होते। भाविकांची गर्दी पाहता यात्रे जागा थोडी मोठी आहे, त्यामुळे भरपूर भाविक यात्रेला उपस्थित राहतात। पंचक्रोशीतील आजूबाजूच्या गावातील लोक हजर राहतात आणि बरोबर 12:30 वाजता श्री केदारेश्वर मंदिरासमोर अक्षताचा सोहळा संपन्न झाला। नंतर श्री महामुनी यांच्याकडून प्रसाद वाटप करण्यात आला, देवस्थानतर्फे प्रसाद वाटप करण्यात आला। सर्व भाविक या ठिकाणी अति उत्साहाने एकदम आनंदाचं वातावरण या गावामध्ये या 3-4 दिवसामध्ये साजरा करण्यात येतो। आणि 4 वाजता हनुमान मंदिराचा दहीहंडी काला कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी कलगी तुऱ्याचे गाणे होणार आहेत। संपूर्ण गावातील लोक यामध्ये भरपूर उत्साहाने सहभागी होतात। या आणि उद्या सकाळी डपावरचे गाणे होतील आणि सायंकाळी बरोबर 5 वाजता कुस्तीचं मैदान, जंगी कुस्ती मैदान भरवण्यात येते। त्यामध्ये सर्व कुस्त्या नेमलेले होते। कुस्त्याच्या आजूबाजूचे पंचक्रोशीतील कर्नाटक, महाराष्ट्राचे पैलवान येतात आणि त्यांना मोठ्या आनंदानं कुस्ती खेळून जातात आणि कुस्तीनंतर महाप्रसाद वाटप केलं जात आहे। त्यानंतर सायंकाळी नंदीध्वजाचं संपूर्ण आणि पालख्यांचं संपूर्ण गावामध्ये नगर प्रदक्षिणा मिरवणूक मिळते। सहवाद्य शोभेचे दारोगा उडवून आनंदाने यात्रा साजरी केली जाते। त्यानंतर संध्याकाळी कन्नड नाटक गुरु महात्मे महालिंगराया हे कन्नड नाटक सादर होणार आहे। या निमित्त सर्व गावकऱ्यांनी बहुसंख्य हजर होण्याचा लाभ घ्यावा आणि या यात्रा महोत्सवामध्ये संपूर्ण गाव एक आनंदमय उत्साहाने आनंदानं गाव भरून आल्यासारखं होतंय। या यात्रा कमिटी सहकार्य फार इकडे कष्ट घेऊन करतात आणि या यात्रेला कमीत कमी 10,000 भाविक उपस्थित असतात। हे 4 दिवस चालणारा उपक्रम हे चाललेलं आहे आणि 25 तारखेला नंदीध्वजाचं कपडकळी म्हणजे वस्त्र विसर्जन हे कार्यक्रम पार पडले जाते आणि पालख्या ज्या त्या देवळाला पोच केले जाते। अशा प्रकारे यात्रा कार्यक्रम कंदलगावमध्ये या चालू वर्षी 51 वर्ष हे यात्रेचं आहे। या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी कंदलगावच्या ग्रामस्थ आणि पंच कमिटीवरती त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि हार्दिक आभार मानतो। आणि विशेषतः या कार्यामध्ये मंदुपचे पोलीस स्टेशन
आणि मंद्रुपचे तहसीलदार ऑफिस यांचं आम्हाला अनमोल सहकार्य लाभतंय. बंदोबस्त वगैरे फार व्यवस्थित पार पाडले जाते. विशेषतः म्हणजे या शेजारचे पत्रकार लोक देखील या गावामध्ये येऊन क्षणचित्र घेऊन प्रसंगावर सगळीकडे त्यांनी प्रसार माध्यमांनी सहकार्य करतात. आणि विशेषतः मनगुळीचे घंटे हे देखील आमच्या गावाच्या कोणत्याही कार्यक्रमाला वारंवार हजर राहतात आणि त्यांनी प्रसार माध्यमामध्ये चांगलं काम आमच्या गावाचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानावं तेवढं थोडा आहे. केदारजी त्यांना अशी सुदृढी देव आणि आमच्या गावची यात्रा महोत्सव मोठं हो अशी मी केदारजींनी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.